नमस्कार, सविताच पाककलामध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण बनवत आहोत आंब्याचा रस। त्यासाठी मी घेतलेले आहेत हे 4 आंबे। हे आहेत देवगड हापूस। हा आंबा मी 1 तास अगोदर पाण्यात भिजत ठेवला होता। पाण्यात भिजवण्याचं कारण हे की आंबा हा उष्ण असल्यामुळे त्याची उष्णता कमी करण्यासाठी आपण तो 1 तास पाण्यात भिजवून ठेवलेला आहे। आता आपण सर्व आंब्याचे साल काढून घेणार आहे। साल काढण्यासाठी आंबा पिकलेला असेल तर जास्त सोपे जाते। देठाची साईड काढून घ्या आणि आंबा पूर्ण पिकलेला असल्यामुळे त्याचे साल हे व्यवस्थित निघते। बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने साल काढल्यानंतर आपला आंबा कमी वायाला जातो, म्हणून या पद्धतीने साल काढून घ्या। तर आता आपण अशा पद्धतीने सर्व आंब्याची साल काढून घेणार आहोत आणि आता आपण आंबा किसणीवर किसून रस करणार आहे। तुमच्याकडे छोटी मोठी कुठलीही किसणी असू दे, त्याने तुम्ही आंबा हा असा छान किसून घ्या। असा आंबा किसल्यामुळे बघा दाटसर रस तयार होतो। तर ह्या पद्धतीने आंबा किसून घ्या। असा आंबा किसल्यामुळे काय होतं, आपल्याला नॅचरली रस आपण हाताने केलेला खायला मिळतो। नाहीतर आपण आंब्याच्या फोडी करतो आणि मिक्सरला टाकून त्या गर्रकन फिरवतो, त्याने काय होतं, आंब्यामध्ये हवा पकडली जाते आणि नाही म्हणलं तरी लाईटचा वापर झाल्यामुळे त्याच्यामध्ये एक उष्णता तयार होते अजून। म्हणून हा नॅचरली असा रस केला तर हा पचायला हलका पडतो। लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांसाठी हा रस खूप हेल्दी ठरतो, कारण तो पचायला हलका जातो। आता मी साल पण किसून घेणार आहे। सालाला पण जो गर आहे तो गरही आपण किसणीवर किसून घेऊ शकतो। त्यामुळे ज्या ज्या सालांना जास्त गर राहिलेला आहे तो आपण किसणीवर छान किसून घेऊ शकतो, म्हणजे तिथेही आपला आंबा वाया जाणार नाही। अशा पद्धतीने सर्व साल पण आपण ज्याला जास्त गर आहे ते साल आपण फक्त किसून घेणार। तर बघा, ह्या आंब्याच्या ह्याला सालीला जास्त गर आहे तर तोही आता मी किसून घेणार आहे। त्याने काय होतं, आपला आंबा वाया जात नाहीये। तर पहा, अशा पद्धतीने मी सगळ्या साली ज्यांना ज्यांना गर आहे त्या व्यवस्थित किसून घेणार आहे। तर हे पहा, आपला रस तयार झालेला आहे। किती दाटसर रस झालेला आहे। तर आपल्याला ह्याच्यामध्ये साखर बिलकुल टाकायची नाही आहे, कारण तो मुळातच आंबा गोड आहे। तर आता ह्या आंब्यामध्ये उष्णता अजून वाढू नये म्हणून अजून एक ट्रिक आहे की तुम्ही यामध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप घाला। 4 आंब्यासाठी मी 2 चमचे घालत आहे। जेवढे आंबे जास्त होतील त्याप्रमाणे तुपाचं प्रमाण वाढवा। तर पहा, 2 चमचे तूप घातलेलं आहे। आता हा आंब्याचा रस व्यवस्थित मिक्स करून घ्या। तुम्ही ह्याच्यामध्ये साखर घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, पण मला एक सांगायचे आहे, इथे एक टिप आहे की साखरेच्या ऐवजी जर तुम्ही खडी साखर मिक्सरला बारीक करून घातली तर आंब्यामध्ये उष्णता वाढायचा कुठेच प्रश्न येत नाही। या पद्धतीने छान रस मिक्स करून घ्या, व्यवस्थित हलवून। आता आपण हा रस झाकून ठेवणार आहोत। तर त्यावर झाकण ठेवा आणि अर्धा तास छान तो मुरला की त्याची चव खूप सुंदर येते। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा। धन्यवाद।